9च्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडीने करणार आहोत। ही बातमी आहे रशिया आणि युक्रेन संदर्भातली। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे गेले काही महिने सातत्याने रशिया आणि युक्रेनमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तणाव आहे। युक्रेनच्या सीमेवर रशियाने खूप मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलेलं होतं, मात्र रशियाची भाषा अशी होती की आम्ही काही आक्रमण करणार नाही आहोत। आत्ताची या घडीची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे। युक्रेन विरोधात रशियाकडून युद्धाची घोषणा करण्यात आलेली आहे। युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट घडवून आणण्यात आलाय। डॉनबास या प्रांतात स्पेशल ऑपरेशन सुरू झालेलं आहे। युक्रेन आर्मीने शस्त्र टाकावं असं पुतिन यांनी म्हटलं आहे। व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनला असं सांगितलंय, असा इशारा दिलाय की युक्रेन आर्मीने शस्त्र टाकावं। मात्र युक्रेन आर्मी सज्ज आहे युद्धाचा सामना करण्याकरता। गेले अनेक दिवस युक्रेनही सज्ज आहे, तयारीत आहे, आढावा घेत आहे सगळ्या परिस्थितीचा, सैन्याचा। युक्रेनला अनेक युरोपियन युनियन देशांचा पाठिंबा आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे असं म्हणायचं का? बरोबर, ज्या पद्धतीने रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी स्पष्ट केलं आहे की आता सैन्य अभियानाची आम्ही जी घोषणा केली आहे त्यामुळे युद्धाला टाळलं जाऊ शकत नाही। आपल्याला माहित असेल की रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान जो वाद आहे तो सलग वाढत आहे आणि गेल्या काही दिवसापासून आशा व्यक्त केली जात होती की युक्रेनवरती हल्ला करू नये, पण ज्या पद्धतीने युक्रेनच्या संकटावरती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एकीकडे बैठक सुरू आहे आणि दुसरीकडे रशियानी स्पष्ट केलं आहे की आम्ही आमचं ऑपरेशन सुरू करतोय। आणि या दरम्यान जर बघितलं आपण तर रशियाच्या वतीने ज्या पद्धतीने आता सध्या रशियाच्या काही सैनिकांकडून त्या पद्धतीनं युक्रेनचे जे प्रमुख मुख्य शहर आहेत, किवी असो किंवा खलकीव असो या अवगुस्तन असो, या सगळ्या शहरांमध्ये ज्या पद्धतीनं बॉम्बस्फोटाच्या घटना आपल्याला पाहायला मिळते, तिथे स्फोटाचे आवाज ऐकू याला सुरू झालेली आहे। आणि ज्या पद्धतीनं काल युक्रेनलाही स्पष्ट केलं होतं युक्रेननी की 48 तासाच्या आत स्पष्टपणे निर्णय घ्यावा, पण युक्रेनने आता जवळपास निर्णय घेतलेला आहे की खास करून युक्रेन देखील या रशियाच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी तयार आहे। रशियाने जवळपास आपले 2 लाखापेक्षा जास्त हे सैनिक तिथे तयार केले आहे आणि 80% जास्त जे सैनिक आहे ते हल्ल्यासाठी तयार असल्याची ही माहिती पुढे आलेली आहे। आणि जे प्रमुख शहर आहेत युक्रेन मधले, जे किवी सारखं राजधानी शहर असो, या राजधानी शहरात देखील खास करून रशियाचे सैनिक प्रवेश करायला सुरुवात केल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि एक प्रकारे युद्धाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण की रशियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की आम्ही सैन्य कार्यवाही सुरू केली आहे आणि युक्रेनच्या सेनेने आपले जे शस्त्रास्त्र आहे ते खाली टाकावे आणि त्या परिसरातून परत जावं असं स्पष्टपणे आदेश हा खास पुतिन यांनी दिलेला आहे। असं असताना या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं, आता सकाळच्या 8 वाजताची जी माहिती सुरू आलेली आहे सकाळच्या पहिल्या म्हणजे 1 तास अगोदर, की युक्रेननी चर्चेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केलेले आहे। पण असं असताना रशियाने या संपूर्ण प्रयत्नांना एक प्रकारे तिलांजली द्यायला सुरुवात केलेली आहे आणि रशिया आणि युक्रेन मधलं जे संकट आहे ते संकट अजून अधिक खोल होत आहे आणि ज्या म्हणता येईल की अधिक तीव्र होत आहे आणि त्याचमुळे रशियाने ही कारवाई करायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर पुतिनच्या वतीने स्पेशल ऑपरेशन देखील डोनबास सुरू करण्यात आलेले आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथे खास करून UNSC मीटिंग, युनायटेड नेशन ऑफ सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग सुरू आहे। त्यामध्ये भारताच्या जे स्थायी प्रतिनिधी आहेत TS तिरुमूर्ती त्यांनी स्पष्ट केलं आहे की आमचे जवळपास 20,000पेक्षा अधिक भारतीय विद्यार्थी हे युक्रेनमध्ये आहे। आम्हाला गरज पडेल त्या पद्धतीने आम्हाला त्यांना भारतात परत आणण्यासाठी त्या पद्धतीची तयारी आणि परवानगी देण्यात यावी, कारण की आणि सर्व भारतीय नागरिक आहे त्यांना आम्ही सर्व परत आणण्याच्या सुविधा देत आहोत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। हो प्रशांत, युक्रेन आणि रशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून आपण बघत होतो। युरोपियन युनियनचे देश प्रयत्न करत होते की शांतता प्रस्थापित होईल या दोन्ही देशांमध्ये आणि असेही कयास बांधले जात होते की रशिया फक्त दबाव टाकण्याकरता, युक्रेनवर वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता, सिद्ध करण्याकरता सैन्य सीमालगतच्या भागांमध्ये आणून ठेवतं आहे। पण आजची डॉनबॉस मधला स्फोट ही कृती समजायची का, या युद्धातला पहिलं पाऊल समजायचं का?
बरोबर आहे. ज्या पद्धतीनं युक्रेनमध्ये आता खास करून निर्बंध घातले जाणवले आहे, कुठलंही नागरिक एअरक्राफ्ट विमानसेवा, नागरी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोटीस फॉर एअर मिशन नोटम हा जारी करण्यात आलेला आहे. आणि जे खास करून भारताचं A19 स्फोट जे युक्रेनचं आहे, युक्रेनमध्ये गेले होते ते आता परत येण्याच्या शक्यतेचं आहे. असं सगळं जर बघितलं एकीकडे डोनस्टेक मध्ये असो किंवा लुहानेस मध्ये या रशियाने ज्या पद्धतीनं तिथे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. आणि एकीकडे दुसरीकडे जर बघितलं आपण तर रशियाचे जे प्रमुख शहर आहे आणि रशियाच्या ज्या प्रमुख वेबसाईटच्या माध्यमातून युक्रेन सरकारच्या सर्व ज्या वेबसाईट आहेत त्यांना बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. अमेरिकेचे अधिकारी आता त्या वेबसाईट सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे रशियाचे मिलिटरी ऍक्शन सुरू झालेली आहे आणि दुसरीकडे सायबर अटॅक देखील करण्यात आलेला आहे. यामुळे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पुतीन जे आहेत ते देशाला संबोधित करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक अत्यंत महत्वाचं आहे की रशियाने निश्चित केलेलं आहे की युक्रेनवरती हल्ला करा. आतापर्यंत जसा उल्लेख आपण केला की रशिया आता दबाव टाकण्याच्या प्रयत्नात आहे का असं चित्र भासवलं जात होतं. पण त्या पद्धतीने आता प्रशांत तुम्ही असेच सोबत राहा. ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, आजच्या या परिस्थितीविषयी तुम्ही काय विश्लेषण कराल? डॉनबॉसमध्ये स्फोट घडवणं हे रशियाचं युक्रेनवरचं युद्ध आहे किंवा युद्ध सुरू झालंय असं थेट म्हणायचं का? असं आहे, आपण ज्यावेळेला युद्ध म्हणतो, युद्ध म्हणजे पारंपरिक युद्ध, युद्ध म्हणजे बंदुका, तोफा, रणगाडे यांचं युद्ध, तर ते काही युद्ध सुरू झालेलं नाहीये. जे युद्ध सुरू आहे त्याला मी मध्ये शब्द वापरला होता ग्रे झोन वॉरफेअर, म्हणजे युद्धाच्या धमक्या द्यायच्या, काही अशा कारवाया करायच्या जे पूर्णपणे युद्ध नाही. म्हणजे आता त्यांनी जे आपलं सैन्य पुतीननी पाठवलेलं आहे त्या 2 प्रांतामध्ये ज्यांना त्यांनी काल मान्यता दिली होती, तिथे जाऊन ते सैन्य नेमकं काय करणार आहे. तर तिथे जाऊन ते सैन्य एक कारवाई म्हणजे अजून त्यांचा जो भाग आहे त्याची व्याप्ती वाढवू शकतात किंवा अजून एक जे बंदर आहे युक्रेनचं जिथून त्यांचा पूर्ण व्यापार होतो ब्लॅक समुद्राच्या थ्रू, ते कॅप्चर करू शकतात. परंतु युक्रेनवरती हल्ला केला जाईल की नाही तर त्याला सध्या तरी काही म्हणजे हे नाहीये की ती शक्यता कमी दिसते. कारण जर तशा प्रकारचं युद्ध जर रशियाने केलं तर त्यांच्यावरती अनेक आर्थिक निर्बंध लादले जातील. त्याची किंमत त्यांना पण द्यावी लागेल. कारण त्यांचं जे तेल की जे त्यांचं उत्पन्नाचं सर्वात मोठं साधन आहे, 30 ते 40% उत्पन्न त्यांना तेलापासून मिळतं, ते बंद व्हायची शक्यता आहे. तर त्याच्यामुळे रशिया हे अगदी सगळं कॅल्क्युलेट करेल की युद्ध जर आपण पारंपरिक युद्ध युक्रेनवरती हल्ला सुरू करून केलं तर आपला फायदा काय होईल, नुकसान काय होईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये ते पण युक्रेनच्या सीमा भागावर आक्रमक रशिया झालेली दिसते आहे, सैन्याच्या पातळीवर, कृतीच्या पातळीवर. पण भाषा मात्र वेगळी आहे. आम्ही हल्ला करणार नाही आहोत, आक्रमण करणार नाही आहोत, अशा स्वरूपाची रशियाची भाषा आहे. आणि आज तर शरण यावं युक्रेनने असं पुतीन म्हणतायत. या सगळ्याचे अर्थ काय काढायचे? असं आहे, मी पुन्हा ते सांगतो आहे की दमदाटी करायची, ज्याला ग्रे झोन वॉरफेअर म्हटलं जातं, पण ऍक्च्युली युद्ध करायचं नाही, भीती दाखवायची. कारण आज जवळजवळ 1.5 ते 2 लाख सैन्य, रशियन सैन्य हे युक्रेनच्या सीमेवरती आहे. ते सैन्य हल्ला होण्याची शक्यता कमी आहे. मात्र जर त्यांनी हल्ला केला तर युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू होतं, हे नक्की आहे. तर म्हणून रशिया एका ठिकाणी म्हणत आहे की शेवटी रशियाचं या सगळ्यामध्ये रशियाला साध्य काय करायचं आहे, तर त्यांना एवढंच साध्य करायचं आहे की युक्रेन हा जो देश आहे तो नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन जे मिलिटरी अलायन्स आहे त्यांचं सदस्य बनायला नको, हे त्यांना साध्य करायचं आहे. आणि जे त्यांचे विरोधी आहेत म्हणजे नाटो आणि युरोप आणि अमेरिका, त्यांना काय साध्य करायचं आहे की त्यांना असं म्हणतात की युक्रेनला नाटोमध्ये जायचं की नाही याचं वैचारिक स्वातंत्र्य हे असायला पाहिजे. तर याच्यामुळे दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. आणि जर आता रशियाने आत्ताच म्हणजे युद्ध न सुरू करताच सगळे युक्रेनमध्ये असलेले अमेरिकन आणि युरोपियन पळून गेले आणि आता म्हणजे एक सुद्धा गोळी युक्रेनमध्ये अशी फायर झालेली नाहीये. परंतु युक्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट होत आहेत. युक्रेनच्या सीमेवरती थोडेफार जसं आपल्या LOC वरती फायरिंग होतं तसं होतं आहे. एक युक्रेन सैनिक त्याच्यामध्ये मारला गेला सीमेवरती, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. तर त्याच्यामुळे दमदाटी करून त्याला अजून वरच्या लेवलला नेऊन अजून युक्रेनला घाबरवून आपलं जे त्यांना साध्य करायचं आहे रशियाला, ते अजूनपर्यंत तरी साध्य झालेलं नाही. युक्रेननी हो म्हटलेलं नाहीये किंवा अमेरिकेने हो म्हटलं नाहीये. उलट
युक्रेननी जी आपली डिफेन्सिव्ह पद्धत आहे, संरक्षणात्मक जी फळी आहे ती अजून खूप जास्त मजबूत केलेली आहे. 2 ते 2.5 अब्ज डॉलर्स एवढं शस्त्र युक्रेनला आज नाटो आणि अमेरिका आणि युरोपकडनं मिळालेली आहेत. आणि याच्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान सुद्धा युक्रेनला अमेरिकेकडनं मिळत आहे. त्याचा मी एकाचाच फक्त उल्लेख करीन, ते म्हणजे ड्रोन्स. आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी एक लढाई झाली होती की ते ड्रोनच्या मदतीने अझरबैजान या राष्ट्राने आर्मेनियाच्या अत्याधुनिक रणगाडे, तोफा आणि बंदुका यांचा पराभव केला होता. तर अशा प्रकारचे ड्रोन्स आज युक्रेनला दिले घेण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामुळे जर युद्ध झालं तर युद्ध करण्याची क्षमता युक्रेनची बऱ्यापैकी आहे. तर त्याच्यामुळे युद्ध करायचं ठरवलं तर ते युद्ध त्याकरता रशियाला एक मोठा धोका पत्करावा लागेल. नक्की. हेमंत सर, काही क्षणासाठी तुम्हाला थांबवते, कारण एक महत्वाची बातमी येते. याच विषयासंदर्भातली ही बातमी आहे. अमेरिकेकडून रशियाने जो हल्ला केलाय त्याचा निषेध करण्यात आलाय. रशियाची कारवाई अन्यायकारक आहे असं जो बायडेन यांनी म्हटलंय. सगळं जग युक्रेनच्या सोबत आहे, पाठीशी आहे. पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध लादलंय. युद्ध लादल्यानं मोठी जीवितहानी होणार आहे असं जो बायडेन यांनी म्हटलेलं आहे. हेमंत महाजन सर आपल्या सोबत आहेत. हेमंत सर, जो बायडेन यांची प्रतिक्रिया आलेली आहे. खरं तर युरोपियन युनियनचे बहुतांश देश युक्रेन सोबत आहे. युक्रेनला आर्थिक पाठबळ किंवा इतर सगळ्या प्रकारची मदत या देशांकडून केली जाते. त्याचा कसा परिणाम होईल युद्ध टाळण्याकरता असं वाटतं? असं आहे, जो बायडन हे अनेक दिवसापासून म्हणत आहेत की युक्रेनवरती हल्ला केलेला आहे, परंतु रशियाने हल्ला केला आहे. परंतु युक्रेनचे जे प्रेसिडेंट आहेत ते मात्र म्हणतात की आमच्यावरती हल्ला झाला नाही, उगीच तुम्ही लोकांना घाबरू नका, कारण याच्यामुळे आमच्या आर्थिक परिस्थितीवरती परिणाम होतो आणि कोणी आमच्याशी व्यापार करायला येणार नाही. आणि जोपर्यंत प्रश्न आहे युरोपचा, युरोपने सुद्धा युक्रेनवरती हल्ला झाला आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं नाहीये. म्हणजे युरोप आणि अमेरिका जे एकमेकाचे मित्र आहेत त्यांच्यामध्येच मतं भिन्न आहेत या विषयावरती. आणि ज्यांच्यावरती हल्ला होतोय युक्रेन, ते म्हणते की आमच्यावरती हल्ला झाला नाही. म्हणजे मी पारंपरिक हल्ल्याविषयी बोलतो आहे, मी ग्रे झोन वॉरफेअर विषयी बोलत नाहीये. आता सध्या म्हणजे अमेरिका आणि युरोपचा जो त्यांचा प्लॅन आहे तो असा आहे की ते स्वतःहून युद्ध झालं तर लढाईमध्ये सामील होणार नाहीत. कारण अमेरिकन सैन्य जसं पळून आलं होतं अफगाणिस्तानमधून, अमेरिकन लोकांना आणि युरोपच्या लोकांना त्यांच्या सैनिकांचे मृत्यू कुठल्या लढाईमध्ये झाले तर ते अजिबात आवडत नाही. तर त्याच्यामुळे युद्धामध्ये सामील व्हायची शक्यता अमेरिकेची आणि नाटोची अजिबात नाही, हे त्यांनी स्वतः सुद्धा म्हटलंय. ते म्हणतात की युद्ध झालं तर आम्ही मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लाभू. म्हणजे ते तो एक वेगळाच विषय होतो की काय काय निर्बंध त्यांना लाभता येतील, टाकता येतील, परंतु त्याच्यामुळे रशियाचं नुकसान हे खूप जास्त होऊ शकतं. तर सध्या युरोप आणि अमेरिकेचं जे लक्ष आहे ते युक्रेनच्या लोकांना, युक्रेनच्या सैनिकांना अजून जास्त मजबूत बनवण्याचं आहे. त्याकरता शस्त्र, तंत्रज्ञान, गुप्तहेर माहिती, अशा प्रकारची पॉलिटिकल सपोर्ट, आपल्या इंटरनॅशनल लेवलला सपोर्ट. म्हणजे आपण आता बोलतोय त्याच वेळेला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलची सुद्धा मीटिंग झाली होती, ज्यामध्ये पुन्हा पुटिनला युद्ध करू नका म्हणून सांगण्यात आलं होतं. तर अशा प्रकारचे विविध सपोर्ट हे युरोप, नाटो आणि अमेरिका हे युक्रेनला देत आहे. परंतु ते स्वतःहून मात्र फिजिकली या युद्धामध्ये सामील होणार नाहीत जर पारंपरिक युद्ध खरोखर सुरू झालं तर. सर, एका बाजूला रशियावर इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशांचा दबाव आहे, कारण आर्थिक निर्बंध रशियावर येऊ शकतात. असं असताना सुद्धा रशिया आक्रमक आहे. या सगळ्या परिस्थितीत म्हणजे अमेरिकेची भूमिका काही असो, युरोपमधल्या सगळ्या नेत्यांची आणि देशांची भूमिका काही असो किंवा काही प्रतिक्रिया येत असोत, युक्रेन मात्र एकाच गोष्टीवर पहिल्या दिवसापासून ठाम असलेलं आणि त्यांच्या कृतीतूनही ते दिसत होतं की जर रशियाने आक्रमण केलं आणि हे सैन्य जर आपल्या सीमेवर उभं राहिलेलं आहे तर आपण काय करायचं, तर आपण एकच करू शकतो की आपण युद्धासाठी तयार राहायचं. आणि त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न युक्रेन करत होतं. युक्रेनमधल्या सामान्य नागरिकांना सुद्धा युद्धासाठी प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू होता. या सगळ्याविषयी म्हणजे युक्रेनच्या भूमिकेविषयी आणि कृतीविषयी काय सांगाल?
युक्रेन हे अतिशय पद्धतशीरपणे पारंपरिक लढाईची तयारी करत आहे. आपल्या नागरिकांना ट्रेनिंग देत आहे, नवीन शस्त्रांचा वापर करत आहेत, एक्सरसाइज म्हणजे युद्ध अभ्यास करत आहेत. त्यांना ट्रेनिंग करण्याकरता अमेरिका आणि नाटोचे अनेक चांगले ट्रेनर्स हे तिथे जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपले खंदक किंवा मोर्चे बनवायला पाहिजे, आपलं म्हणजे इतर शस्त्र ही सीमेवरती तैनात करायला पाहिजे, तर हे सगळं युक्रेननी केलेलं आहे. म्हणजे युक्रेन न बोलता त्यांनी लढाई झाली तर त्याला तोंड देण्याकरता त्यांनी जी तयारी आहे ती बऱ्यापैकी केलेली आहे. तर त्याच्यामुळे जर लढाई झाली तर ती रशियाला अतिशय महागात पडू शकेल एवढं नक्की. म्हणजे जर अफगाणिस्तानमध्ये जसं अमेरिकन सैन्य पळून गेलं आणि युक्रेन सैन्य पळून गेलं तर गोष्ट वेगळी, परंतु जर लढाई झाली तर मात्र रशियाला हे महागात पडेल. तोपर्यंत रशियाचा प्रश्न आहे. रशिया सध्या अतिशय मोठ्या प्रमाणात दादागिरी करत आहे. याचं मुख्य कारण असं आहे की आतापर्यंत जे पहिलं सोव्हिएट युनियन होतं ते ज्यावेळेला तुटून त्यांचं विभाजन झालं आणि अनेक देश स्वतंत्र झाले, मला वाटतं त्यांची संख्या 13 किंवा 14 अशी होती. त्या 14 देशांपैकी 11 देश हे पहिलेच नाटोमध्ये सामील झालेले आहेत. तर म्हणजे ही ती मिरची यांना अतिशय झोंबलेली आहे रशियाला, की आमच्यातनं तुटलेले देश आमच्या शत्रूकडे म्हणजे नाटोच्या मिलिटरी अलायन्स मध्ये सामील होत आहेत. तर म्हणून युक्रेनने आता तिथे सामील होऊ नये हा रशियाचा सुरुवातीपासून स्टँड आहे. परंतु एवढं मात्र पुतिन यांना माहिती आहे की जे सोव्हिएट युनियन तुटल्यानंतर रशियाची परिस्थिती खराब झाली, त्यांची ताकद कमी झाली, त्यांची संरक्षण क्षमता कमी झाली. केवळ आपल्या माहिती करता की जवळजवळ 30 ते 40% सोव्हिएट युनियनची न्यूक्लिअर वेपन्स ही युक्रेनमध्ये होती. मी रिपीट करतो, 30 ते 40% न्यूक्लिअर वेपन्स सोव्हिएट युनियनची ही युक्रेनमध्ये तैनात होती. आणि मग नाटोनी युक्रेनशी करार केला की तुमच्याकडे असलेली सगळी अणुबॉम्ब, सगळे अणुबॉम्बला घेऊन जाणारी क्षेपणास्त्र ही त्याला डिस्ट्रॉय करा, त्याला बर्बाद करा आणि मग तुमचं रक्षण करण्याकरता आम्ही तुम्हाला नाटोमध्ये देऊ. आणि तेव्हापासून या नवीन वादाची सुरुवात ही झालेली आहे. परंतु रशियाला जागतिक स्तरावरती नक्की सर पुन्हा एकदा सर क्षमा करा मला तुम्हाला काही सेकंद थांबावं लागतंय. एक महत्वाची बातमी येते, रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे. रशियाच्या हल्ल्याची दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपण बघतो आहोत. ही हल्ल्याची दृश्य आहे. मिसाईल हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळते. हेमंत सर आपल्याला सगळं सविस्तर याचं विश्लेषण करून सांगत होते. हेमंत महाजन सर अजूनही असं म्हणतायत की थेट हल्ला झालेला नाही, हा पारंपरिक हल्ला नाहीये, मात्र दबाव टाकण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केला जातोय रशियाकडून युक्रेनवर. रशियाच्या हल्ल्याची ही दृश्य आहेत. मिसाईल हल्ला करण्यात आला अशी माहिती मिळते आहे. अनय जोगळेकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर बोलणार आहोत या सगळ्या घडामोडींसंदर्भात. अनय, तुम्ही याचं कसं विश्लेषण कराल? आता थेट पारंपरिक युद्ध सुरू झालंय रशिया आणि युक्रेन मधलं असं म्हणायचं का? अजून त्याला पारंपरिक युद्ध म्हणता येणार नाही, पण हो निश्चितच युद्ध सुरू झालेलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलेलं आहे की युक्रेनमध्ये त्यांना युक्रेन ताब्यात घ्यायचा नाहीये, बळकावायचा नाहीये, पण युक्रेनमध्ये जी राजवट आहे त्याच्यात त्यांनी त्यांना नाझी, निओ नाझी आणि या सगळ्या गोष्टी म्हटलेल्या आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की या राजवटीचं म्हणजे तिथे डिमिलिटराइज झोन तयार करणं म्हणजे त्यांची रशियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने युक्रेनमध्ये स्पेशल ऑपरेशनची कारवाई करून त्याच्याद्वारे तिथले जे सैनिक सीमेवर आहेत किंवा जवळच्या भागात आहेत त्यांना मागे रेटणं आणि त्या संपूर्ण भागामध्ये सैन्य माघारी घ्यायला लावणं असं उद्दिष्ट आहे. पण असं जरी उद्दिष्ट असलं तरी आज ना उद्या तिथे रशिया समर्थक युक्रेन मधले आहेत ते सगळा भाग ताब्यात घेतील आणि अप्रत्यक्षपणे हा म्हणजे खास करून पूर्वेकडचा युक्रेन आहे, डोनबास रिजन आणि हा सगळा त्यांच्या रशिया समर्थकांच्या पूर्णतः ताब्यात जाईल असं चित्र दिसतंय. पण अनयजी, गेले अनेक दिवस जेव्हा सैन्य युक्रेनच्या सीमेवर होतं, जरी सैन्य युक्रेनच्या सीमेवर असलं तरी रशिया भाषा अशीच वापरत होतं की आम्ही आक्रमण करणार नाही आहोत, युद्ध करणार नाही आहोत. मग अशा प्रकारे मिसाईल हल्ला करायचा, डॉनबॉसमध्ये असेल किंवा कीवमधून सुद्धा हल्ला झाल्याच्या बातम्या येत आहेत, तर याचे अर्थ काय? मग मुद्दा इथे लक्षात घ्यायला पाहिजे, एक त्याचं शॉर्ट टर्म आहे आणि एक लॉंग टर्म आहे. लॉंग टर्म विषय असा आहे की रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दृष्टीने ज्या पद्धतीने युक्रेन रशियापासून तोडण्यात आला, सोव्हिएट महासंघाचं जेव्हा विलगीकरण झालं तेव्हा तेच रशियाला अपमानकारक होतं. आणि म्हणजे जसं युक्रेन हा रशियाच्या ओटीपोटासारखा आहे आणि त्याच्यामुळे युक्रेन रशियापासून वेगळा असणं त्यांना मान्य नाही. अर्थात ती संधी त्यांना आतापर्यंत येत नव्हती, पण आता
रशियाच्या दृष्टीने असं आहे की अमेरिका अंतर्गत कलहामध्ये गुंतलेली आहे दोन पक्षांमध्ये. तसंच अफगाणिस्तानमधून ज्या पद्धतीने अमेरिकेला माघार घ्यावी लागलेली आहे, युरोपमध्ये जर्मनीमध्ये ट्रान्झिशन झालेलं आहे, फ्रान्समध्ये निवडणुका आहेत, ब्रिटनमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे आणि हीच संधी योग्य संधी आहे हा विचार व्लादिमीर पुतीन यांनी केला. तसंच या सगळ्या भागामध्ये लष्करी कारवाई करायची तर आता फेब्रुवारी ते मार्च एप्रिल हा ज्या कालावधी असतो त्याच्यामध्ये बर्फ पडून गेलेला असतो, जमीन टणक झालेली असते, नाही तर बर्फ वर्षाव होत असताना कुठलीही सैनिकी कारवाई करणं शक्य नसतं आणि त्याच्यामुळे हा सगळं योग्य वेळ होती आणि त्यामुळे ही सगळी चिन्ह दिसत होती की जर रशियाला लष्करी कारवाई करायची तर ती फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्यात ती करणार. आतापर्यंत असं म्हटलं जात होतं की आंतरराष्ट्रीय निर्बंधांच्या भीतीने बरोबर. किंवा युद्धाचा भडका उडण्याच्या भीतीने कदाचित रशिया हे युद्ध टाळेल, कारण रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत आहे, तेल आणि नैसर्गिक निर्यातीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे जर निर्बंध टाकले तर रशियाची अर्थव्यवस्था कोलमडू शकेल. पण बहुधा असं दिसतं की पुतीन यांनी आपल्याला काय सध्या करायचं ते ठरवलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी ही कारवाई केलेली आहे. फक्त कारवाई करताना त्यांनी स्वतः आक्रमण करतोय असं म्हणण्याच्या ऐवजी रशियावर जे आक्रमण होऊ शकतं किंवा होणार आहे त्याचा बिमोड करण्यासाठी युक्रेनमध्ये डिमिलिटरीलाइज झोन करायचा आहे वगैरे अशा उद्देशाने बचावात्मक कारवाई करतोय असा त्यांचा प्रयत्न आहे. नक्की. अनयजी, काही क्षणासाठी थांबवते, तुम्ही असेच जोडले राहा कारण याच विषयावर सविस्तर संवाद साधायचा आहे. पण रशियाच्या कारवाईचा म्हणजे रशियाने युक्रेनवर जी कारवाई केलेली आहे त्याचा सेन्सेक्सवर सुद्धा परिणाम झालेला आहे आणि त्याच विषयीची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम झालेला आहे, शेअर बाजार गडगडलेला आहे. सेन्सेक्स मध्ये मोठी घसरण बघायला मिळतेय. गुंतवणूकदार हवालदिल झालेले आहेत. सेन्सेक्स मध्ये 1800 अंकांची घसरण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या काही घडामोडी घडतात त्याचा शेअर बाजारावर परिणाम होतोच, तो कमी जास्त प्रमाणात लगेच दिसून येतो आणि युद्धाचा शेअर बाजारावर परिणाम झालेला बघायला मिळतोय. अनय जोगळेकर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे परराष्ट्र धोरणांविषयीचे विश्लेषक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांच्याशी सविस्तर आपण बोलतोय. अनयजी, तुम्ही आता जी गोष्ट बोलत होतात किंवा ज्या विषयी तुम्ही उल्लेख करत होतात की आर्थिक निर्बंध येतील म्हणून रशिया आक्रमण करणार नाही अशी शक्यता वाटत होती, पण अमेरिका काय किंवा युरोप काय थेट युद्धात उतरायला तयार नाही, तर आर्थिक पाठबळ देणं किंवा इतर सगळ्या स्वरूपाची मदत करणं युक्रेनला असं सुरू आहे, याचाही फायदा रशियाला होतो असं म्हणायचं का? नाही, याच्यामध्ये अमेरिकेने जी निर्बंधांची धमकी दिली होती ती तशा प्रकारचे निर्बंध आतापर्यंत फक्त इराण सारख्या देशांविरुद्ध घातलेले आहेत. जे आपले संपूर्ण जागतिक व्यवहार होतात ते अमेरिकन स्विफ्ट कोड असतो बँकांचे, त्याद्वारे व्यवहार होतात आणि ही सगळी यंत्रणा अमेरिका आणि ब्रिटन या देशांच्याकडे आहे. या यंत्रणेतनं जर रशियाला हातभार केलं असतं, एक लक्षात घेतलं पाहिजे की रशिया खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या उत्पादकांपैकी आणि निर्यातकांपैकी आहे. उद्या जर या नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाची निर्यात थांबली किंवा निर्यात झाली, रशियाला पैसे शक्य झालं नाही, तर रशियाला उत्पन्नाचे बाकीचे स्रोत फारसे नाहीयेत आणि या स्विफ्ट व्यवस्थेतनं जर रशियाला बाहेर काढलं तर रशियाचे रोजचे 40 अब्ज डॉलरचं नुकसान होईल. हे खूप मोठं नुकसान आहे आणि त्याच्यामुळे असं म्हटलं जात होतं, पण कदाचित रशियाला फायदा अशा गोष्टीचा होतोय की आता अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेलेले आहेत, अमेरिका आणि इराणचे संबंध ताणले गेलेले आहेत आणि त्यामुळे रशियाची कदाचित अशी योजना असावी की जरी आपल्यावर आंतरराष्ट्रीय निर्बंध घातले गेले तरी या बाबतीत जर चीन आपल्या बाजूला आला किंवा निर्बंधाच्या बाबतीत म्हणजे व्यवहार करण्याच्या बाबतीत तरी त्याला तो थोडा फायदा होईल आणि ही रशियाच्या दृष्टीने हे काही चालणारं युद्ध नाहीये, तर काही मर्यादित कारवाई आहे आणि त्या मर्यादित कारवाई पुरती तग आपली अर्थव्यवस्था धरू शकेल असं कदाचित रशियाचं कॅल्क्युलेशन असावं. पण एक गोष्ट मात्र नक्की की व्लादिमीर पुतीन यांचं मन ओळखण्यात आतापर्यंत सगळ्यांनाच अपयश आलेलं आहे आणि आताही त्यांनी अशाच प्रकारे धक्कातंत्राचा वापर केलेला आहे. नक्की. अनयजी, खूप खूप आभार, आपण सविस्तरपणे या घडामोडीचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रशांत थेट आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी आपण अधिक बोलूया. प्रशांत,
पारंपरिक युद्ध जरी सुरू झालेलं नसलं तरी सुद्धा हे आक्रमण झालेलं आहे आणि पुतीन पूर्णपणे स्पष्ट आहेत की त्यांना नेमकं काय साध्य करायचंय. आर्थिक निर्बंधांची भीती आता रशियाला उरलेली नाही हे सुद्धा स्पष्ट होत आहे असं अभ्यासक मत व्यक्त करतायत. काय सांगशील? बरोबर आहे. राजकीय विश्लेषक आणि राजकीय आंतरराष्ट्रीय अभ्यासक जे सांगताय त्यामध्ये तथ्य आहे. आणि जर परिस्थिती जर बघितली या घडीला आपण रशिया आणि युक्रेनच्या सीमा भागातील, तर सिरीज ऑफ बॉम्बस्फोट सध्या सुरू झालेले आहे. खास करून ब्रिगॉड हे जे शहर आहे आणि प्रोव्हिन्सेस ऑफ रशियाच्या परिसरामधलं तिथे आहे. त्यानंतर US सिनेटर जे आहे रोबिको यांनी स्पष्ट केलं आहे की रशियाचा प्रयत्न आहे की किवीचं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते रशियाला आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. त्यानंतर या संपूर्ण याचा जर परिणाम बघितला या संपूर्ण युक्रेन आणि रशियाच्या वादाचा, तर $100 पर डॉलर हे जे आहे बॅरलचं फर्स्ट टाईम म्हणजे 2014 नंतर पहिल्यांदा जे कच्चं इंधन आहे त्याचं मूल्य वाढलेलं आहे, $100 जवळपास पोहोचलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं रशियाचे प्रमुख जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे, पण ज्या पद्धतीने एकीकडे युद्ध नको असं म्हणायचं आणि आपल्या सैन्यांना युक्रेनच्या सीमा भागात प्रवेश करायचं, आंतरराष्ट्रीय ज्या पद्धतीनं घडामोडी होत आहे त्या घडामोडीच्या संदर्भात नुकतंच व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या संपूर्ण रशियाच्या जनतेला संबोधित केलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की हा जो संपूर्ण प्रकार जो सुरू झालेला आहे आणि हा ज्या सगळ्या घडामोडी होत आहे या घडामोडीमध्ये मागे जर बघितलं आपण तर खरं कारण जे आहे ते युक्रेननी ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय देशांच्या इतर राष्ट्रांच्या मदतीनं रशियामधल्या जे बंडखोरी सुरू केली ती आणि रशियाला ज्या पद्धतीनं अंतर्गत गृहयुद्धाने फेकण्याची किंवा त्या दिशेनं ढकलण्याचा प्रयत्न होतोय त्यासाठी युक्रेन मदत करते. त्यामुळे आमच्या सन्मानाला जर हात लावाल तर आम्ही निश्चितपणे याचा विरोध करून त्याचमुळे ज्या भागातून खास करून जास्तीत जास्त बंडखोर जे होते, ज्या बंडखोराच्या माध्यमातून रशियामध्ये कारवाई होत होत्या ते दोन्ही राष्ट्र त्यांनी ताब्यात घेतले आणि तिथले जे लोक आहेत त्यांना आम्ही निश्चितपणे संरक्षण देऊ असाही दावा केलेला आहे. आणि एकीकडे युक्रेनमध्ये देखील ज्या पद्धतीनं बंडखोरी ना स्पष्ट केलं की बंडखोरांसोबत जे आहे तुम्ही सन्मानाने वागावं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. या घडीला जर बघितलं तर युक्रेनच्या संपूर्ण याच्यामध्ये आकाशामध्ये किंवा युक्रेनच्या नभामध्ये कुठल्याही विमानाला उडण्याची परवानगी सध्या दिलेली नाही आहे. नोटम जारी करण्यात, जसं मी मगाशी सांगत होतो त्या दरम्यान नोटम जारी करण्यात आलेले आहे. हे सगळं असताना एकीकडे जर बघितलं सगळा प्रकार तर आणि एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी स्पष्ट केलं की मी व्हाईट हाऊसमधून संपूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे, माझ्या राष्ट्रीय सुरक्षा ज्या टीम आहेत त्या मला नियमित अपडेट देत आहे. या संदर्भात मी निश्चितपणे G7चे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांना मी भेटणार आहे आणि नाटोच्या सगळ्या सहकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण देशांची समन्वय साधू असंही त्यांनी आव्हान केलं आहे. त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की दुसरीकडे त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की आम्ही निश्चितपणे युक्रेनच्या पाठीशी उभं राहू आणि युक्रेनला जी मदत हवी आहे ती आम्ही देण्यासाठी तयार आहोत असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे बायडन यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे खास करून व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या संबोधनात व्यक्त केलं, त्यांनी जे नुकतं संबोधन संपूर्ण रशिया त्यांच्या जनतेला दिलेलं आहे, त्यांनी म्हटलं की युक्रेनमध्ये आमच्या कुठल्याही विशेष लष्करी ऑपरेशन नाही आहेत, आम्ही कुठल्याही प्रकारचं मोठं ऑपरेशन राबवणार नाही आहे, पण युक्रेन प्रदेश ताब्यात घेण्याचा आमचा प्रयत्नही नाही आहे असं त्यांनी म्हटले. पण युक्रेनमध्ये निशस्त्रीकरण आणि उन्मूलन करणं हे आमचं लक्ष आहे. ज्या पद्धतीनं शस्त्रीकरण सुरू झालं युक्रेनमध्ये ते आम्हाला संपवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही ते लक्ष ठेवलेलं आहे, ते आमचं गोल आहे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय दबावाला आम्ही बळी पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं व्लादिमीर पुतीननी. याचा अर्थ असा होतो की एकीकडे जे बोलायचं आणि दुसरीकडे जमिनीवरती युद्ध करायचं असाच रशियाची एक रणनीती आहे असं स्पष्ट होतं. त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण जागतिक स्तरावरती होत आहे आणि त्याच्यामुळे कच्च्या इंधनाचे दर हे 2014 नंतर $100 जवळपास पोहोचलेले आहे. याचा मोठा फटका संपूर्ण जगाला होण्याची शक्यता आहे. नक्की प्रशांत, धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. रशियाने युक्रेनवर जे आक्रमण केलेले, जी कारवाई केलेली आहे त्याच्याविषयीचे सगळे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. त्याचबरोबर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काय घमासान होतं नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्याविषयीचे सुद्धा अपडेट्स घेऊया. आत्ता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सम्राट